वेलकम फ्रेंड्स, नमस्कार मित्रांनो, मी रंजनास कॅम्पेन व्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते। नमस्कार मंडळी, मार्गशीर्ष शुक्ल प्रतिपदेला सुरू झालेल्या खंडोबा षडरात्रीची सांगता मार्गशीर्ष शुक्ल षष्टीला होते। देव दिवाळीचा हा शेवटचा दिवस असतो। या दिवसाला ग्रामीण भागामध्ये वांगे सट किंवा सट असे म्हणतात। तसेच धार्मिकदृष्ट्या या तिथीला चंपाषष्ठी, स्कंदषष्ठी ही नावे आहेत। या दिवशी खंडोबा महाराजांची तळी भरली जाते आणि हा त्यांच्या कुळाचाराचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे। हा कुळाचार केल्याशिवाय आपलं खंडोबा षडरात्रीचं व्रत पूर्ण होत नाही किंवा आपले कुलदैवत जर खंडोबा महाराज असतील तर आपण हा कुळाचार अवश्य करावा। यंदा शनिवारी म्हणजे 7 डिसेंबर 2024ला चंपाषष्ठी असून या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खंडोबाचा तळी भंडार कसा करावा याबद्दल संपूर्ण माहिती देणार आहे। तेव्हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि कमेंट्समध्ये लिहा येळकोट येळकोट जय मल्हार। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते। चंपाषष्ठीच्या दिवशी खंडोबा महाराजांची तळी आपण दिवसभरात, संध्याकाळी किंवा रात्री यापैकी कधीही भरू शकतो। चंपाषष्ठीच्या दिवशी सर्व देवी देवतांनी खंडोबा महाराजांवर चाफ्याची फुलं उधळली होती, म्हणजेच काय आकाशातून चंपावृष्टी केली होती, म्हणून या दिवसाला चंपाषष्ठी हे नाव आहे। देवतांची व्यथा लक्षात घेत भोलेनाथांनी राक्षसांचा नाश करण्यासाठी खंडेरायाच्या रूपात अवतार घेतला। तो दिवस म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षाची 6वी तिथी म्हणजेच चंपाषष्ठी। भगवान खंडेरायांनी युद्ध करून या दोन्ही राक्षसांचा वध करत देव आणि लोकांचे रक्षण केले। तेव्हापासून या दिवशी भगवान शंकराचे रूप असलेल्या खंडेरायाची पूजा केली जाते। भगवान शंकराला हा खंडोबा अवतार शेतकरी, मेंढपाळ आणि शिकारी यांचे स्वामी मानले जाते। तर या मान्यतेनुसार या दिवशी कार्तिकेय आणि खंडेरायाची पूजा केल्याने सर्व दुःख आणि दोष दूर होतात। या दिवशी भगवान महादेवांची पूजा केली जाते। महादेवाची पूजा केल्याने आपले पाप मिटत असतात। महादेवाची पूजा केल्याने आपल्या सर्व समस्या दूर होतात। चंपाषष्ठीचे व्रत केल्याने सुख शांतीही मिळते आणि मोक्षही प्राप्त होतो। भगवान कार्तिकेय हा मंगळांचा स्वामी आहे। मंगळ ग्रहाला बल देण्यासाठी या दिवशी भगवान कार्तिकेयाचे व्रत करावे। तर चंपाषष्ठीच्या घरी ज्या कुटुंबात कुलस्वामी खंडोबाचे कुळाचार पाळले जातात त्या प्रत्येक कुटुंबात तळी भंडार हमखास केला जातो। तळी भंडार हा कुलाचारातील प्रमुख भाग आहे। प्रत्येक अमावस्या आणि पौर्णिमा या दिवशी घरातील देवासमोर तळी भंडार करण्याची प्रथा असते। तर काही कुटुंबात विजयादशमी म्हणजे दसरा आणि चंपाषष्ठी या दिवशी हा विधी केला जातो। त्यासाठी लागणारं साहित्य पाहून घेऊया। एका ताम्हणात विड्याची पाने, सुपारी, खोबऱ्याचे तुकडे आणि भंडारा इत्यादी साहित्य घ्यायचं आहे। 3, 5, 7 अशा विषम संख्येत पुरुष मंडळी एकत्र येऊन सदानंदाचा येळकोटाचा जयघोष करत ताम्हण उचलतात। तर एका ताम्हणामध्ये आपल्याला तांदळाचे अष्टदल कमल काढून घ्यायचं आहे आणि त्यात भंडारा म्हणजे हळद भरायची आहे। त्यानंतर चंपाषष्ठीच्या दिवशी शंख किंवा घंटाध्वनीत घटावरील खंडोबाचा टाक किंवा आपण जर मूर्ती ठेवली असेल ती उचलून प्रतिपदेप्रमाणे अभिषेक व पूजन करायचं आहे। परंपरेनुसार कुलाचार व कुलधर्म पूर्ण करून तळी भरून महानैवेद्य, त्याच्यामध्ये बाजरीची भाकरी, नव्या वांग्याचे भरीत, पातीचा कांदा, नवा लसूण घालून मुख्य नैवेद्य तसेच पुरणपोळी सुद्धा करायची आहे। कुळधर्माच्या वेळी नैवेद्य दाखवण्यापूर्वी तळी भरतात। तर ताम्हणात तांदळाचे अष्टदल कमल काढून त्यात भंडारा म्हणजे हळद भरायची आहे। नंतर मध्यभागी तांब्यामध्ये पैसा, सुपारी, तर नागवेलीची पाने किंवा आंब्याची पानं आपल्याला ठेवायची आहेत। त्याच्यावरती बऱ्याच ठिकाणी नारळ ठेवतात। तुमच्याकडे जशी पद्धत आहे किंवा जसे तुम्ही कुळाचाराप्रमाणे तुम्ही ही विधी करायची आहे। काही ठिकाणी नारळ ठेवला जातो तर काही ठिकाणी खोबऱ्याचा अर्धा भाग ठेवला जातो, त्याच्यामध्ये भंडारा भरला जातो। त्यानंतर 3, 5, 7 अशा विषम संख्येत पुरुष मंडळी एकत्र येऊन सदानंदाचा येळकोट असा जयघोष करत ताम्हण उचलतात। त्या 5 मुलांनी किंवा पुरुषांनी हात लावून ताम्हण वर उचलून त्यावर 3 वेळा कपाळ टेकवतात व येळकोट येळकोट जय मल्हार, सदानंदाचा येळकोट असं म्हणत जय जयकार करतात। तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे इथे पहा मी सर्व तळीची म्हणजे तळी भरलेली आहे। त्यानंतर आपण जी खंडोबारायांची मूर्ती पंचामृताने आणि पाण्याने स्वच्छ अभिषेक करून घेतला होता त्याच्यावरती आपल्याला असा भंडारा व्हायचा आहे। त्यानंतर 2-2 असे 5 विड्याची पानं आपल्याला इथं ठेवायची आहेत। त्याच्यावरती 1-1 रुपयाचं नाणं आणि त्याच्यावरती आपल्याला सुपारी ठेवायची आहे। यावरतीही आपल्याला भंडारा व्हायचा आहे।
सुरुवातीला आपण त्यांना ठेवण्यापूर्वी ताटामध्ये काही फुलांची आरास करू शकतो। या दिवशी चाफ्याच्या फुलांना महत्त्व आहे। तुम्हाला चाफ्याची फुलं मिळाली तर ती तुम्ही ताटामध्ये ठेवा, त्याच्यानंतर अक्षता ठेवा आणि मग त्याच्यावर देवी देवतांची स्थापना करा किंवा तुम्ही विड्याच्या पानांवर देखील देवांची स्थापना या दिवशी करू शकता। यानंतर सर्व देवी देवतांवर भंडारा वाहायचा। भंडाऱ्याला खूप जास्त महत्त्व आहे। आपण सुद्धा जेव्हा जेजुरीला जातो तेव्हा आपण सगळे आपल्या कपड्या लत्त्यांसह किंवा पूर्ण आपल्या शरीरासह भंडाऱ्याने पिवळे होतो, त्यामुळे आपण कोणता गंध लावलेला आहे हे दिसत सुद्धा नाही। आणि इथे आपण सर्व देवी देवतांच्या साक्षीने खंडोबा महाराजांची तळी भरत आहोत, म्हणजेच काय त्यांचा उदो उदो करत आहोत। पुढे व्यक्ती एकत्रित येऊन ही तळी भरणार आहेत, त्यांनी सुद्धा आपल्याला बसण्यासाठी आसन घ्यावं। पुरुष असाल तर डोक्यामध्ये टोपी घाला अथवा रुमाल ठेवा, महिला असाल तर साडीचा किंवा ओढणीचा पदर अवश्य घ्या। अजून महत्त्वाची एक गोष्ट, आपल्या कपाळावर भंडारा लावण्यापूर्वी सर्वांनी अगोदर देवावर भंडारा वाहा, त्यानंतर सर्वांनी आपल्याला भंडारा लावून घ्यायचा आहे। 5 पुरुष मंडळी एकत्रित येऊन ही तळी भरू शकतात, पण ग्रामीण भागात हे सहज शक्य होतं, शहरी भागात फारसं शक्य होत नाही, कारण एवढी ओळख आपली नसते किंवा मग जे नातेवाईक असतात, मित्रपरिवार असतो तो सुद्धा लांब लांब राहायला असतो, त्यामुळे एवढे सगळेजण आपल्याकडे येऊ शकत नाही। तर आपल्या कुटुंबातील महिलांनी आणि पुरुषांनी एकत्रित येऊन ही तळी भरली तरी पण चालतं, म्हणजे नवरा बायको मुलं बाळं हे सुद्धा सगळे मिळून तळी भरू शकतात। फक्त नवरा बायको दोघं मिळून सुद्धा भरू शकतात, एकट्या महिलेने भरली तरी पण चालेल। जास्त महिला एकत्रित येऊन तळी भरणार असाल तर तेही चालेल, एकट्या पुरुषाने भरली तरी पण चालेल। तर बघा, यापैकी तुम्हाला जे सोयीस्कर होईल तसं करून तुम्ही ही तळी भरू शकतात। मगाशी सांगितल्याप्रमाणे तळी आरतीच्या ताटातील सर्व देवी देवतांना भंडारा वाहून त्यानंतर आपल्या स्वतःला भंडारा लावून घ्यावा। हवं तर एखाद्या व्यक्तीच्या हातामध्ये तुम्ही साईडला तुमच्याकडे असणारी दिवटीसुद्धा प्रज्वलित करून देऊ शकता आणि त्याला साईडला बसायला किंवा उभं राहायला सांगू शकता। बाकीच्या व्यक्तींनी मग आपले दोन्ही हात लावून तळीचं ताट उचलावं। सर्वांनी मिळून जेव्हा आपण सुरुवातीला ते तळीचं ताट उचलतो तेव्हा आपण प्रथम खंडोबा महाराजांचा आणि त्यांच्या पत्नीचा उदो उदो म्हणजे जय जयकार करायचा, त्यानंतर तळीची आरती म्हणायची आणि ती म्हणून झाली की तळीचं ताट पुन्हा त्या आसनावर ठेवण्यापूर्वी खाली नवी कोरी टोपी ठेवायची किंवा रुमाल ठेवायचा आणि मग त्याच्यावर ते ताट ठेवायचं। त्यानंतर कलशावर ठेवलेली जी खोबऱ्याची वाटी असते त्यामध्ये आपण भंडारा पण ठेवलेला असतो, तर ती पिवळी खोबऱ्याची वाटी आपल्या दोन्ही हातांची पकड करून थोडीशी दाबायची, म्हणजे अशी वाकवल्यासारखी करायची, ज्याला आपण ब्रेक करणं असंही म्हणतो, आणि पुन्हा त्या कलशावर ठेवून द्यायची। आता त्या आसनावरचा रुमाल किंवा तुम्ही ठेवलेली ती टोपी काढून घ्यायची आणि पुन्हा ते तळीचं ताट उचलून पुन्हा एकदा खंडोबा महाराजांचा त्यांच्या पत्नीचा जय जयकार करायचा, पुन्हा तळीची आरती म्हणायची आणि मग ते ताट खाली ठेवून त्या खोबऱ्याच्या वाटीचे 5 तुकडे तयार करायचे। हे 5 खोबऱ्याचे तुकडे आपल्यापैकी कोणत्याही एका व्यक्तीच्या उजव्या हातामध्ये द्यायचे, त्याच्यावर थोडासा भंडारा आणि पिवळ्या केलेल्या अक्षता टाकायच्या आणि त्या व्यक्तीला बाहेर जायला सांगायचं। म्हणजे शहरी भागात राहत असाल तर गॅलरीमध्ये जाऊ शकता, गच्चीवर जाऊ शकता, गावाकडे राहत असाल तर बाहेर अंगणामध्ये जा आणि आपल्या खंडोबा महाराजांचं मूळ ठिकाण नेमकं कोणत्या दिशेला आहे त्या दिशेला तोंड करून जोराने आरोळी द्यायची, येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट, आणि हवेमध्ये हे सगळं साहित्य त्यांच्या नावाने उधळून द्यायचं। उदाहरणार्थ तुमचे कुलस्वामी खंडोबा महाराज हे जेजुरीचे आहेत तर तुम्ही बाहेर अंगणामध्ये किंवा गॅलरीमध्ये जाऊन जेजुरी तुमच्यापासून कोणत्या दिशेला आहे त्या दिशेला तोंड करून उभं राहायचं आणि तिकडे ते साहित्य हवेमध्ये उधळून द्यायचं, जणू काही त्यांच्यापर्यंत हा नैवेद्य पोहोचला असा त्याचा अर्थ होतो। आता मी तुम्हाला तळी आरती म्हणून दाखवते। येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट, बोल खंडेराव महाराज की जय, बोल खंडेराव महाराज की जय, बोल म्हाळसा बानाई की जय, बोल म्हाळसा बानाई की जय, सदानंदाचा येळकोट 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 जय मल्हार, हर हर महादेव, चिंतामण मोर्या, भैरोबाचा चांदोबा, अगडबम नगारा, सोन्याची जेजुरी मोत्याचा तुरा, निळा घोडा पायी तोडा, कमरी करगोटा बेंबी हिरा, गळ्यात कंठी मोहनमाळा, डोईवर शेला अंगावर शाल सदा ही लाल, जेजुरी जाई शिकार खेळी, म्हाळसा सुंदरी आरती करी, देवा ओवाळी नाना परी, देवाचा शृंगार कोट लागो शिखरा, खंडेरायांचा खंडका भंडाऱ्याचा भडका, देव चालले जेजुरा हो, बोल सदानंदाचा येळकोट 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 जय मल्हार। आता जिथे मी देव चालले जेजुरा हे वाक्य म्हणाले तर तिथे
तुमच्या खंडेरावांचं मूळ ठिकाण जेजुरीऐवजी दुसरं जे असेल तर त्याचं नाव तुम्ही घेऊ शकता आणि पुन्हा बोल सदानंदाचा येळकोट 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 जय मल्हार म्हणून तुम्ही कलशावरची ती खोबऱ्याची वाटी थोडीशी दाबायची आहे, जसं मी तुम्हाला आधीही सांगितलं. आणि पुन्हा ती कलशावर ठेवून पुन्हा ते तळीचं ताट उचलायचं आहे. पुन्हा पहिल्यासारखी तळीची आरती करायची, जसं की येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट, बोल खंडेराव महाराज की जय, बोल म्हाळसा बानाई की जय. तिने ही तळीची आरती पूर्ण झाल्यानंतर ते खोबऱ्याचे 5 तुकडे, थोडासा भंडारा आणि थोड्याशा पिवळ्या केलेल्या अक्षता घेऊन त्या खंडेरावांच्या मूळ ठिकाणाच्या दिशेने उधळून द्यायच्या. त्यानंतर आपले जे टाक असतील किंवा देवांच्या मूर्ती जे काही तुम्ही तळीच्या ताटात ठेवलं होतं ते सगळं देवघरामध्ये पुन्हा स्थापन करून द्यायचं. त्या सर्वांना नैवेद्य दाखवायचा आणि आपण सर्वांनी त्या भरीत रोडग्यांचा आस्वाद घ्यायचा. अशा पद्धतीने ही तळीची आरती होत असते. आणि कलशातलं जे पाणी असतं ते आपण झाडांना घालून द्यायचं असतं, तुळशीला घालायचं नाही. नाणं, सुपारी किंवा ज्या वस्तू पुन्हा आपण दुसऱ्या पूजेमध्ये वापरू शकतो त्या पुन्हा वापरायला घेतल्या तरी पण चालतं. चंपाषष्ठीच्या व्यतिरिक्त आपण वर्षभरामध्ये रविवारी किंवा पौर्णिमेच्या वेळेससुद्धा खंडोबा महाराजांची तळी भरू शकतो. तळी आरती करताना जेव्हा आपण येळकोट येळकोट जय मल्हार असं म्हणतो तर त्यातल्या येळ या शब्दाचा अर्थ होतो 7 आणि कोट म्हणजे कोटी. तर त्याचे 2 संदर्भ आहेत. 7 कोटी वेळा खंडोबाचा जय जयकार किंवा देवाजवळ 7 कोटी सैन्य होतं, अशा पद्धतीने 2 अर्थ लावले जातात. धार्मिक आख्यायिका जशा आहेत त्यानुसार मी तुम्हाला अर्थ सांगितले. आणि तुमच्यापैकी काही जणांना जर शंका वाटत असेल की खरंच महिलांनी तळी भरली तर चालते का, तर त्याचं एकच उत्तर मी तुम्हाला इथे देऊ इच्छिते की तुम्ही जर खंडोबा महाराजांचा जागरण गोंधळाचा म्हणजेच दिवट्यांचा कार्यक्रम पाहिला असेल तर त्यातसुद्धा तुम्हाला लक्षात आलं असेल की वाघ्यांबरोबर मुरळी देखील असते. म्हणजेच काय, त्या पुरुषांमध्ये स्त्रीचा देखील समावेश असतो. मग आपल्या घरातील स्त्रियांनी तळी भरण्यामध्ये समाविष्ट झालं किंवा त्या सामील झाल्या तर कुठे बिघडलं. त्यामुळे नुसते पुरुषच असले पाहिजे असं काही नाही. महिला पुरुष एकत्रित येऊनसुद्धा खंडोबा महाराजांचा उदो उदो नक्कीच करू शकतात, कारण ते आपल्या सर्वांचे कुळदैवत आहेत. ज्यांना तळी आरती म्हणायला जमणार नाही त्यांनी तुम्हाला जेव्हा तळी भरायची आहे त्या दिवशी या व्हिडिओतला तळी आरतीचा जो बोलांचा भाग आहे, जिथे मी तुम्हाला ती प्रत्यक्षात म्हणून दाखवली आहे, तेवढा भाग प्ले करून द्या आणि ऐकत ऐकत तळी भरा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा. आपण भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये. चंपाषष्ठीच्या हार्दिक शुभेच्छा.